दरम्यान सरकारमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये असलेल्या वादामुळे या योजना बंद होत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। त्यांच्या आमदारांना जे वायप्लस सिक्युरिटी दिली होती ती फडणवीस सरकारने बंद केली, पण भाजपच्या आमदारांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना अजूनही महाराष्ट्रामध्ये वायप्लस सिक्युरिटी चालू आहे। म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्या दोघातला वाद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। अनेक योजनाला कात्री लावण्याचा काम या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी योजनांसाठी मिळालेल्या निधीवर काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। जे खाते ज्यांच्या वाट्यात आहे, आता इरिगेशनचे डेव्हलपमेंट आपण नदीजोड प्रकल्प करणार आहोत, PWDचे रोड बांधणारच आहोत, जे खाते ज्यांच्याकडे आहे त्या खात्यांना त्यांनी केलेली मागणी, ज्या खात्यांनी जी मागणी केली होती वित्त मंत्र्याकडे अजितदादा पवारांच्या खात्याकडे, शेवटी बजेट हे माननीय अजितदादा प्रिपेअर करतात, मग ते देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी बसून ते अंतिम करतात। कोणतेही बजेट काही एकटं कोणी होत नाही। आमचं सरकार तीनही म्हणून बजेट तयार केलं आहे आणि या बजेटमध्ये ज्या खात्याच्या जेवढ्या मागण्या होत्या त्या मागण्या मला वाटतं अजित पवारांनी पूर्ण केल्या आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।